तो आओ यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। इसका मौसम तेरे लिए आइले इसका से तूफान डोले दरिया भारी तो इसका चिदा। तुम्हाला पण बनवायचं आहे अशाच प्रकारचा 3D ॲनिमेशन व्हिडिओ, तर चला मग. तर सर्वात पहिले आपल्याला एडिटिंगसाठी लागणारे ॲप्लिकेशन म्हणजेच अलाइट मोशन. तर अलाइट मोशन आपला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर खालच्या साईडला दिसणार प्रोजेक्ट, तर प्रोजेक्टवरती जायचं आहे. प्रोजेक्टवरती गेल्यानंतर इथं आपल्याला 3 प्रोजेक्टला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. एक आहे PNG प्रोजेक्ट, दुसरा आहे 3D4 प्रोजेक्ट आणि तिसरा आहे सॉन्ग लिरिक्स प्रोजेक्ट. तर या तिन्ही प्रोजेक्टची लिंक आणि XML फाईल मी झिप फाईलमध्ये दिलेली आहे. झिप फाईल पासवर्ड प्रोटेक्ट असल्यामुळे व्हिडिओला न स्क्रिप्ट करता बघायचं, कारण पासवर्ड हा व्हिडिओच्या 3 पार्टमध्ये दिलेला आहे, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. तर या तिन्ही प्रोजेक्टला इम्पोर्ट केल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं माहिती आहे, PNG प्रोजेक्टला ओपन करायचं आहे. तर आय बटनवरती व्हिडिओ दिलेला आहे, तिथून तुम्ही फोटोची PNG कशा प्रकारे करायची ते पाहू शकता. आणि या प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर या प्रोजेक्टमध्ये आपल्याला नेमका काय करायचं आहे माहिती आहे, कैसा लगा मेरा मजाक. तर फोटो PNG रिप्लेस करण्यात काही जणांना काही प्रॉब्लेम येत जाईल, तर फोटो PNG त्यांची रिप्लेस होतच जाईल. तर याच्यामध्ये टेक्निक 2 सांगणार आहे, म्हणजे की 2 नंबरची टेक्निक सांगणार आहे. तर फोटो रिप्लेसमेंट न करता कशा प्रकारे तुम्ही फोटो चेंज करायचा आहे. सर्वात पहिले बघू शकता आपली जे 1 नंबरवाले फोटो आहे, तर याला काहीच नाही करायचं, सिंपल मी ऑलरेडी इथं बीटमार्क करून दिलेला आहे. तर स्टार्टिंगला यायचं आहे, स्टार्टिंगला आल्यानंतर सेम फोटो इथं ॲड करून घ्यायची. तुम्ही कोणती पण फोटो ॲड केली तर चालून जाईल. तर चला सर्वात आधी फोटोला ॲड करून घेऊ. फोटोला ॲड केल्यानंतर फोटोची जे ड्युरेशन आहे ते कम करून घ्यायचे. तर कम केल्यानंतर डन करायचं आहे. डन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्या फोटोच्या लेअरला खालच्या साईडला घेऊन यायचं आहे. तर खालच्या साईडला आल्यानंतर जे पहिलीवाली फोटो आहे त्याला अनटिक करायचं आहे. अनटिक केल्यानंतर पुन्हा त्या फोटोवरती जायचं आहे. फोटोवरती गेल्यानंतर साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसणार आहे, त्याच्यावरती जायचं आहे. याच्यावरती गेल्यानंतर या फोटोच्या लेअरला कॉपी करून घ्यायचं आहे. तर 4 नंबरला दिसते कॉपी लेअर करून घ्यायची. तर लेअरला कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे. कॉपी लेअर केल्यानंतर आता जे आपण फोटो ॲड केले आहे त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर पुन्हा साईडवाला ऑप्शनवरती जायचं आहे. ऑप्शनवरती गेल्यानंतर खालच्या साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसणार आहे पेस्ट स्टाईल, त्याच्यावरती न जाता साईडला एक आपल्याला ॲरो दिसणार आहे, त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर इथं जे ऑटो फिल आहे त्याला अनटिक करायचं आहे. अनटिक केल्यानंतर पेस्ट करून घ्यायचं आहे. तर काही अशाच प्रकारे तुम्हाला पण फोटोला ॲड करून घ्यायचं आहे, सॉरी फोटो PNGला ॲड करून घ्यायचं आहे. तर चला मग ॲड करून घेऊ. तर काही अशा प्रकारे फोटो PNGला ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर याच्या लेअरला कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे आपल्या प्रोजेक्टवरती, म्हणजे 3D4 प्रोजेक्टवरती. प्रोजेक्टवरती आल्यानंतर जे आपण फोटोची लेअर कॉपी केलेली आहे ती इथं पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट केल्यानंतर आपल्या कॅमेऱ्याला इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे. तर काही अशा प्रकारे आपल्या कॅमेऱ्याला इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे. आणि आपला मोशन कॅमेरासुद्धा ऑन झालेला आहे, तर बघू शकता तुम्ही. तर आता आपल्याला ॲड करायचं आहे लिरिक्स. तर लिरिक्सला कॉपी करण्यासाठी बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर सॉन्ग लिरिक्स प्रोजेक्टवरती जायचं आहे. प्रोजेक्टवरती गेल्यानंतर या लेअरला कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे आपल्या प्रोजेक्टवरती. प्रोजेक्टवरती आल्यानंतर पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट केल्यानंतर पुन्हा आपल्या कॅमेऱ्याला ऑन करायचं आहे. ऑन केल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारची आपली सॉन्गची लिरिक्स आहे ते ॲड झालेली आहे. सॉन्ग लिरिक्स ॲड केल्यानंतर आता जे आपले फोटो आहे याच्यावरती आपल्याला शॅडो ॲड करायचे आणि ग्लो ॲड करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर जे आपले 1 नंबरवाले फोटो आहे त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर इफेक्टवरती आल्यानंतर या तिन्ही प्रोजेक्टला ओपन करायचं आहे. तर काही अशा प्रकारे ओपन केल्यानंतर जे स्टाईलवाला इफेक्ट आहे त्याला डिलीट करायचं आहे. डिलीट केल्यानंतर या दोन्ही प्रोजेक्टला कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर रिडू करायचं आहे. तर केल्यानंतर बघू शकता आपला जो इफेक्ट आहे तो ऑन झालेला आहे. ऑन झाल्यानंतर आता आपला फोटो PNGवरती यायचा आहे. PNGवरती आल्यानंतर जो इफेक्ट आपण कॉपी केला आहे तो इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर इथं आपल्याला बॉर्डर शॅडो ॲड करायचे. तर शॅडो ॲड करण्यासाठी आपल्याला खालच्या साईडला दिसेल बॉर्डर शॅडो, त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर 3 नंबरवाला ऑप्शनवरती जायचं आहे. 3 नंबरवाला ऑप्शनवरती गेल्यानंतर फक्त इथं आपल्याला शॅडोला इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे.
तर बघू शकता काही अशा प्रकारे आपली बॉर्डर शॅडो ॲड झालेली आहे. तर काही अशाच प्रकारे आपल्या समजा फोटोवरती इफेक्टला अप्लाय करायचं आणि बॉर्डर शॅडोला इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे. तर चला मग करून घेऊया. तर बघू शकता काही अशा प्रकारे आपल्या इफेक्टला अप्लाय करून घ्यायचं आहे आणि बॉर्डर शॅडोला आता ऑन करून घ्यायचं आहे. तर ऑन केल्यानंतर आपला संपूर्ण व्हिडिओ बनवून झालेला आहे. तर व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती दिसेल शेअर ऑप्शन त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर काही अशाच प्रकारची एडिटिंग ट्युटोरियल पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करून टाका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.